गुड मॉर्निंग. सो आता खरं वाजले आहेत 3, पण आम्ही नाईट शिफ्टपर्यंत ती मॉर्निंगच झाली. तर आता दुपारचे 3 वाजले आहेत. तर आता उठून आंघोळ वगैरे करून म्हटलं आज दत्त जयंती आहे तर ब्लॉग पण बनवूया आणि आपल्या इथे दत्ताचं देऊळ पण आहे तर देवळात पण जाऊ नये. सो आता आंघोळ वगैरे करून घरात पाया पडून चाललो आहे देवळात. तर म्हटलं ब्लॉग बनवूया आणि आत्ता आजपासून जरा काहीतरी डिफरंट ट्राय करू. मला माहिती आहे की आपल्या चॅनलवरती जास्त ब्लॉग येत नाही. 2-4 महिन्यामध्ये एक ब्लॉग पडतात आपल्या चॅनलवरती. ते सबस्क्रायबर काउंट वाढतील हे एक्सपेक्ट करणं पण बरोबर नाही. तो आजपासून आपण एक गोष्ट ठरवली आहे की महिन्यातून कमीत कमी एक ब्लॉग टाकायचा आणि नॉर्मल मिनी ब्लॉग किंवा शॉर्ट्स टाईप झाले ना ते कमीत कमी 15-20 टाकणार महिन्याला. आता मी आजपासून ठरवलंय. आता आपला पहिला ब्लॉग समजून घ्या. आता बघू अजून त्याच्यासाठी राईड प्लॅन करावा लागतो. त्यावेळी कुठे जावं लागेल तर आपण ब्लॉग टाकतो. आपण नॉर्मल फिरण्यासारखे ब्लॉग टाकणार की आपण कुठे जात पण नाही. तेव्हा आज आपण एक तर कामावर पण जात नाही ब्लॉग असल्यामुळे त्यामुळे ब्लॉग करणार तर करणार कसं. पण आजपासून ठरवलंय करायचं काहीतरी नवीन ठरवलंय. तो बघू. आज तर तेवढाचा ब्लॉग झाला आपला. तो पण शॉर्टच आहे. पण जेवढे शॉर्ट ब्लॉग असेल तेवढे चांगले आहेत. खरं तर आपल्याला ब्लॉग बनवायचं म्हटल्यावर लय विचार करावा लागतो. कारण की लोकांसमोर बोलायचं कॅमेरा समोर एक वेळ ठीक आहे, पण 4 लोक समोर असतील आणि त्याच्यासमोर बोलायचं म्हटल्यावर जरा आपण घाबरल्यासारखं होतं. पण बघू. आता ठरवलं की ते लोक काय आहे 2 मिनिटासाठी बोलतील, असतील, साईडला होतील. आपल्याला आपलं काम करायचं आहे. सो आजपासून विचार तर केला आपण की आपण हे स्टार्ट करू. काय लोक 2 मिनिटं बघतील, शेवटी फॉलो पण करतील त्या नादानी. सो ही देवळाची एंट्रन्स आहे आपली आणि एंट्री केल्याच नंतर इथे एक सत्यनारायणची पूजा असते. सो त्याची डेकोरेशन पण इथे करून ठेवलेली आहे आणि इथे आपली दत्त महाराजांची पालखी आहे. तर देवळात आल्यावर एकदम प्रसन्न वाटतं आणि इथे आतमध्ये पण देवाचे फोटो आहेत आणि इथे स्वामी समर्थांचा आपला फोटो आहे. सो इथे आल्यानंतर आतमध्ये मी ऑलरेडी पाया पडून आलो आहे ब्लॉग शूट करायच्या आधी. नाहीतर म्हणाल की पाया पडायला गेला की व्हिडिओ बनवायला. ऑलरेडी मी आतमध्ये जाऊन पाया पडून आलो आहे. आता फक्त एक क्लिप शूट करायची आहे म्हणून मी व्हिडिओ काढतोय. सो आतमध्ये अलाउड तर नाही आहे, तरी बघू आपण. सो मी तर दर्शन करून घेतलंय. तुम्हाला पण माझ्या ह्याच्यातून दर्शन करून देतो. तर आपलं महाराजांकडे एक मागणं आहे, तर बघू आपण इथे बोलून. तुम्ही पहिला दर्शन करून घ्या. बघा इथे खाली पूजा मांडलेली आहे. इथे देवळं आहेत. इथे देवांचे सगळे हे आहेत. इथे आपल्या दत्त महाराजांचा स्टॅच्यू आहे. तर तुम्ही पण दर्शन करून घ्या. आता हळूहळू गर्दी व्हायला चालू झाली आहे. तो आपण शूट करू आणि निघू. बाहेर पण आपण बघून घेऊ. बाहेरचं तर आपण बघितलंय. हो इकडे मागणं आपलं एकच आहे देवाकडे की पुढच्या दत्त जयंतीपर्यंत ॲटलिस्ट 10,000 सबस्क्रायबर जरी झाले ना तरी आपण काहीतरी चांगलं बघू. पुढच्या दत्त जयंतीपर्यंत 10,000 सबस्क्रायबर जर झाले तर आपण काहीतरी चांगलं, म्हणजे आता काय करणार ते सांगत नाही, पण काहीतरी चांगलंच प्रयत्न करू, काहीतरी चांगलं काम करायची. सो आपलं दर्शन घेऊन झालं आहे. इथे आपण आपली एक पावती फाडून घेऊ आणि मग तसंच आपण निघू. आपल्याला घरी जाऊन लॉग इन पण करायचं. किती हवं? 201चे नाव काय? दीपक पांचाळ. दीपक पांचाळ. हां 201. 251 नाही 201. आपलं तर झालं आहे पाया पडून आणि देवळाचं पण तुम्हाला दर्शन करून दिलं आहे मी आणि पावती पण बनवली मम्मीच्या नावाने. तर तुम्हाला पण पावती फाडायची असेल तर मागासच्या क्लिपमध्ये तुम्हाला स्कॅनर दिसला असेल तर तिथून तुम्ही तुमच्या नावाची पावती बनवू शकता किंवा तुम्हाला काय वाटत असेल स्वतःहून द्यायचं तर तुम्ही देऊ शकता. सो झालं आता आपल्याला जाऊन फक्त लॉग इन करायचं. आपण जी गोष्ट मागवली आहे ब्लॉगिंगसाठी ती जर आलीच मोठं ब्लॉगिंगसाठी
माउंट मागवला आहे. जर ती आलंच तर मग आपण त्याची अनबॉक्सिंग करून त्याचं एक ट्रायल मारून बघू की कसं व्हिडिओ कसे शूट होतात ते. सो भेटू घरी. सो आता आपण आलो आहे देवळात जाऊन. बघू आजचा व्लॉग इथेच थोड्या वेळाने घरी जाऊन एंड करू, किंवा आपण जो माउंट मागवला आहे, हेल्मेट माउंट मागवला आहे, तो जर आलाच तर आपण त्याची अनबॉक्सिंग करू आणि मग त्याला माउंट करून एक बघू जरा कुठेतरी जाऊन की मोबाईलवरती कसं फिट बसता येते ते. आलं तर पाहिजे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, दुपारी सॉरी. आलंच तर मग ते फिटिंग करून बघू, हेल्मेटला लावू आणि मग तसंच जरा गाडी घेऊन कुठेतरी जाऊ. नाही आलं तर आपण घरी जाऊन व्लॉग एंड करून टाकू आपला. सो आपण जे पार्सल मागवलेलं ते ऑलमोस्ट इथे आलं आहे, मला भेटलं आहे. सो आता बघू ह्याला जाऊन माउंट करायला किती वेळ लागतो आहे. जर झालं लवकर तर मग तसंच हेल्मेटला लावा आणि जरा इथे जरा जाऊन येऊ जवळ, म्हणजे कळेल तरी मोबाईल कसा बसतो, म्हणजे घट्ट बसतं काय आणि व्हिडिओ क्लिप कशी येते ती. सो बघू घरी जाऊ, पटापट याला अनबॉक्स करू आणि हेल्मेटला माउंट करू. सो भेटू डायरेक्ट घरी. बघा आपलं हेल्मेट माउंट करून झालं आहे. ते लावायला थोडं हार्ड होतं पण मी बोललो व्हिडिओ वगैरे काय काढत नाही, तर हे बघा प्रॉपर माउंट करून झालं आहे ते. आणि खूप इझी होतं. ह्याची लिंक मी हवं तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. हा मला 400 रुपयाला भेटला आहे आणि ॲक्च्युली क्वालिटी चांगली आहे. ॲक्शन प्रो कंपनीचं आहे आणि हे बघू शकता चांगलं, म्हणजे ग्रिप पण चांगली आहे आणि इझी टू माउंट आहे. सो आता आपण ह्याला हेल्मेटला लावून ह्याचा व्ह्यू बघू. थांबा. मला ॲक्च्युली हा हेल्मेट घालायची एवढी सवय नाही आणि आता आपल्याकडे लिओन आहे, ही आपल्या मित्राची गाडी आहे. त्याला माझी गाडी हवी होती म्हणून मी त्याला माझी दिली आणि त्याची घेऊन आलो आहे. ह्याची ॲक्च्युली मला साऊंड कसा येतो या व्हिडिओचा मला खरोखर माहिती नाही. सो नंतर आपण बघू ह्याची साऊंड क्वालिटी कशी येते ती. सो आता चला बघू, जे काय आहे ते शूट करू, एंगल सेट करू. एक मिनटं. आहे ना एक छोटा 100-200 मीटरचा आहे, फक्त राऊंड मारून येऊ. यार व्हॉईससाठी मी काय वायर वगैरे आयफोनला लागत नाही, मी लावत पण नाही कनेक्टर वगैरे. व्हॉईससाठी मी माझा इयरबड कनेक्ट केला आहे. सो तुम्हाला व्हिडिओचा व्ह्यू कसा येतो आहे ते पण मला सांगा. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा यार. 500 व्हायला आले आहेत ऑलमोस्ट. आय गेस 457 झाले आहेत. तो 500 होऊन जातील ॲटलीस्ट या व्हिडिओनी. 500 झाले ना म्हणजे जसं सबस्क्रायबर काउंट वाढतो ना तसा व्हिडिओ बनवायला पण मजा येते आणि तेवढं मोटिवेशन पण भेटतं. आणि आता आपण हा माउंट लावला आहे, ह्या माउंटने आपण व्लॉग तर करूच, पण व्लॉग नाही जमला ना एक शॉर्ट्स तरी टाकत आहे. दिवसाला एक शॉर्ट्स टाकला ना तरी पण चॅनल तेवढा ॲक्टिव्ह राहील. जेणेकरून तुम्ही सबस्क्राईब कराल, तुम्हाला पण बरं वाटेल आणि मला पण जरा बरं वाटेल. आता मला ॲक्च्युली माहीत नाही व्हिडिओ चालू आहे की नाही, कारण की हा हेल्मेट घालायची मला तेवढी सवय नाही, त्यामुळे मला कळत नाही की दिसत नाही तेवढं. काल पण एकदम बंद होतं, त्यामुळे बोलायला पण एवढं जमत नाही. एवढं करायचं म्हणतात तेवढं करावंच लागेल. बघू. आयफोनची स्टेबिलिटी जरा बरी आहे, त्यामुळे ह्याच्यात फोटो ब्लॉग करताना काही वाटत नाही आणि कॅमेरा अजिबात कळत नाही. फक्त हा माउंट लावायची भीती एवढीच वाटते की फोन पडलाच ना तर झालं, मग सगळं ब्लॉग ठीक काय घरातली थोडं होतं. मला हा माउंट लावायची जरा भीती वाटते, पण आहे तेवढा हल्लत पण आहे. फक्त आता मला उतरल्यावरती एकदा साऊंड क्वालिटी चेक करायचं आहे की साऊंड रेकॉर्ड झाला आहे का. झाला असेल तर मग चांगलंच आहे. तुमच्या कानाला इयरफोन लावला आहे जेणेकरून तुम्हाला विंड ब्लास्ट येणार नाही ऐकायला. तर बघू क्वालिटी कशी येते ऐकायला ते आता घरी गेल्यावर आपण चेक करू. तर हा ब्लॉग तर म्हणजे एवढंच आहे. आता काय नाही, आता मी घरी जाऊन मजदूर बनणार आहे. घरी जाऊन आता काय मला फक्त लॉग इन करायचं आणि काम करायचं सकाळी 4 वाजेपर्यंत. तो बघू हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. घरी जाऊन आपण एंडिंग करून टाकू ब्लॉगची. फक्त तेवढं सबस्क्राईब करतो लक्षात ठेवा. सपोर्ट तेवढा दिलाच ना तर बरं होईल जरा. मी आता जस्ट फक्त हा माउंट चेक करण्यासाठी निघालेलो. हा माउंट लावलेला आहे. जरा पुढे गेल्यावरती मला 2-3 जणं भेटली.
त्यांनी मला थांबवलं. त्यांनी मला फक्त विचारलं, म्हणजे ते ॲक्च्युली माझ्या रील बघायचे. तर त्यांनी फक्त हा कॅमेरा लावलेला म्हणून मला थांबवून फक्त विचारलं तुम्ही ब्लॉग बनवता का. नंतर हेल्मेट काढल्यानंतर त्यांनी ओळखलं की त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या रील बघतो. तर त्यांना हे माहिती नव्हतं की माझं यूट्यूबवरती पण चॅनल आहे. ते फक्त माझे रील बघायचे. मला इंस्टावरती फॉलो पण आहेत ती लोक. तर त्यांनी मला जागेवरती लगेच यूट्यूबवरती सबस्क्राईब पण केलं. म्हणजे बघा, जस्ट फक्त एक टेस्टिंगसाठी निघालेलो माझे दोन सबस्क्रायबर वाढले माझे. असेच जर माझे सबस्क्रायबर काउंट वाढत राहिले ना तर मग ब्लॉग बनवायला मजा येईल. आणि हेच मी जसे मध्ये शॉर्ट्स मी इंस्टावर टाकत जाईल, यूट्यूबवर टाकत जाईल, जेणेकरून माझे इंस्टा पण ॲक्टिव्ह राहील आणि यूट्यूब पण ॲक्टिव्ह राहील. तो बघू. आता तर हा ब्लॉग आता आपला झाला आहे. क्वालिटी पण मी चेक केली आहे. थोडा विंड ब्लास्ट येतो आहे. आता मला वाटतं ते मोबाईलचा माईक पण व्हॉईस डिटेक्ट करत असेल, त्यामुळे विंड ब्लास्ट त्याच्यात येत असेल. आणि आपला इयरफोन माझा फक्त मी जे बकबक करतोय ते माझा इयरफोन डिटेक्ट करतो. म्हणजे दोन्ही पण व्हॉईस येतो. ते आपण बघू एडिटिंगमध्ये थोडंफार कमी होतं आहे का. पण भारी वाटतं असं कोण मला भेटलं ना की आम्ही तुम्हाला बघतो, इंस्टावर रील बघतो. यूट्यूबवर तर अजून एवढं कोण भेटलं नाही जे ब्लॉग बघत असतील, कारण की माझा ब्लॉग तेवढा चालत नाही. पण इंस्टावरचे रील बरेच चालतात. तो बरं वाटतं जरा कोण असं भेटलं की आम्ही तुम्हाला फॉलो करतो, आम्ही तुमचा रील बघतो. आणि इंस्टावरचे खूप जण भेटतात. ऑफिसमध्ये गेल्यावरती मला खूप जण भेटतात रील बघणारे. रील पण आपण कधी कधी टाकतो. ते पण तिथे पण आपल्याला व्हायचं आहे जरा कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकायचे आहेत. तर बघू. आता हा माउंट आला आहे ना, हा माउंट लावून काय नाही तर दिवसात ना एक अशी छोटी राईड बघ करताना तरी मी पोस्ट केली ना तरी पण बस झाली मला. आणि हा ब्लॉग बनवताना ॲक्च्युली मला एवढं बरं वाटतं ना, कारण की नॉर्मली असं कोणाशी बोलायचं म्हटल्यावर कंटाळा येतं. पण असं जर ब्लॉग बनवताना किंवा व्हिडिओ शूट करताना बडबड केले ना आतून जरा एकदम भारी वाटतं. आणि त्यात जर असं कोण भेटलं आणि त्यांनी जर फॉलो केलं, सबस्क्राईब केलं तर अजून भारी वाटतं.